आराखडा नियोजन असा प्लॅन आहे, कुठे डीपी प्लॅन टाकणार आहेत, कुठे तुम्ही गार्डनायझेशन करणार आहेत किंवा काही जॉगिंग ट्रॅक करणार आहेत, तुम्ही प्लॅन दाखवला आम्हाला, पण त्याचा आराखडा दाखवा आणि किंवा जे अन्य समाजाचे विकासक आहेत त्यांना दाबलं जाणार नाही। या विषयासंदर्भात मी लोकनेते यतींद्र ठाकूरांना भेटणार आहे, आमचे युवा आमदार सतीश ठाकूरवर भेटणार आहे। पण काही कारणास्तव काही मंडळी आता नवीन आलेले आहेत, त्यांना महासभेचा ज्ञान नाही। एक 2-3 वेळा महासभेला बसतील तेव्हा त्यांना ज्ञान येईल की वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता विविध मुद्दे हे ते उचलायला सुरू झालेले आहेत। विकास कामांवर चर्चा कधी असा विषय असतानाच आता बुलेट ट्रेनचा मुद्दा देखील समोर आलाय। एका बाजूला महासभेत गदारोळ माजतो, परंतु त्यामध्ये काही विकास कामांची चर्चा देखील होते आणि यामध्ये सगळ्यात मोठा सध्याचा विषय आहे तो म्हणजे बुलेट ट्रेन। बुलेट ट्रेन येणार, विकास होणार, वसई विरारमध्ये विकासाची कामं होणार, अनेक हजार कोटी हे केंद्र आणि राज्याकडून आलेले आहेत आणि बुलेट ट्रेनचं काम सुरू झालंय। अनेक टप्पे पण पूर्ण झालेले आहेत, परंतु याच्यामध्ये कुठेतरी स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक नागरिक, मग ते उत्तर भारतीय असू दे किंवा इतर जाती धर्माचे असू दे, जे अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत, ज्यांनी आपली घरं इथे कष्टाने बनवली, त्यांच्या घरांचं काय होणार यावर चर्चा सुरू झाल्या। कारण यापूर्वी देखील जे आम्ही बातम्या केल्या होत्या, आचोळे असू दे, संतोष भुवन परिसर असू दे किंवा वन विभागामध्ये जे आदिवासी राहतात इतक्या वर्षांपासून, जेव्हा बुलेट ट्रेन तिकडून जाणार तेव्हा यांच्या घरांचं काय होणार, परत 41 इमारतींसारखा मुद्दा घडणार का, असे अनेक चर्चा सुरू असतानाच आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण उपस्थित आहोत आणि जाणून घेऊया नगरसेवक सचिन देसाई यांच्याकडून की कालच्या महासभेमध्ये त्यांनी जो प्रस्ताव मांडला होता त्यावर महापौरांकडून कोणत्या बाबतीवर त्यांनी स्थगिती घेतलेली आहे, कोणते मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि बुलेट ट्रेनचा विशेष जी चर्चा सुरू आहे यावर त्यांना काय म्हणायचंय। सर नमस्कार। कालच्या महासभेमध्ये मोठा गदारोळ माजला, परंतु विकासाचे पण काही मुद्दे समोर आले। सर्वप्रथम तुमचा प्रस्ताव कोणता होता, कारण बुलेट ट्रेनचा मुद्दा हा अतिशय गाजत आहे, चर्चा होत आहे आणि प्रश्न आहे लोकांच्या वस्तीचा, वसतिगृहाचा, भूमिपुत्रांचा आणि विकासाचा, काय सांगाल? काल जो विषय झाला बुलेट ट्रेनचा, त्यामध्ये 464 हेक्टर जमीन ही बुलेट ट्रेन डेव्हलप करणार आहे आणि त्याने प्रस्ताव असा मांडला की लोकल एरिया प्लॅन आपल्या महासभेमध्ये मान्यता घेऊन आपण मंत्रालयात किंवा नगररचना विभागाला देणार होते। पण माझी मागणी ही होती की स्थानिक लेवलवर, स्थानिक पातळीवरती तुम्ही कुठला लोकल प्लॅन केला आहे तो आमच्या नजरेमध्ये, एकाच्या स्थानिक गावकऱ्यांच्या नजरेमध्ये आणि या जनतेला पण कळून दे की आपण काय प्लॅन केलेला आहे। कारण बुलेट ट्रेन इथे विकास व्हावा यासाठी आमचा काही विरोध नाही, पण विकास होताना या इकडे राहणारे 40-50 वर्ष राहणारी जी नागरिक आहेत त्यांच्या संदर्भात आपण काय विचार केला आहे। इकडे स्थानिक गाव आहेत जसे बिलालपाडा, गोखिवरे, धानिव, वालेपाडा, बावशेतपाडा, संतोष भवन, इथे परंपरागत वर्षानुवर्ष राहणारे आदिवासी समाज, स्थानिक लोकांची घरं आहेत, त्यांच्या घराबद्दल काय विचार केलेला आहे याबद्दल मी 2-4 मुद्दे मांडले यांना आणि त्यांना एकच सांगितले की तुम्ही इकडे जे राहणारे वस्तीमध्ये त्यांचा विकास कसा करणार आहे, तुम्ही 10 बाय 20च्या रूमला काय नियोजन केलेलं आहे, काहीकांचे मोठे रूम आहेत त्याला तुम्ही नियोजन काय केलेलं आहे। आणि प्रमुख मुद्दा आहे की तुम्ही जो आराखडा काढला आहे त्यामध्ये विकास म्हणून कोण येणार आहे। माझं प्राधान्य आहे की जे मोठे विकासक आहे मुंबईचे किंवा बाहेरचे ते न येता इकडच्या वसई तालुक्यातले स्थानिक भूमिपुत्र विकासक त्यांना प्राधान्य देऊन इकडचा जो विकास होणार आहे तो आमच्या विकासक इकडचे भूमिपुत्र आहेत की अन्य समाज आहेत त्यांच्या माध्यमातून होऊन दे। बाहेरचे स्थानिक विकासक येतील 2 पैसे कमवून जाण्यापेक्षा आमचे स्थानिक विकासक कमवून दे। पण मेन मुद्दा आहे की तुमचा आराखडा नियोजन असा प्लॅन आहे, कुठे डीपी प्लॅन टाकणार आहेत, कुठे तुम्ही गार्डनायझेशन करणार आहेत किंवा काही जॉगिंग ट्रॅक करणार आहेत, तुम्ही प्लॅन दाखवला आम्हाला, पण त्याचा आराखडा दाखवा आणि कुठल्या पद्धतीने। आता 1.8 FSI देणार आहेत, पण तो कसा देणार आहे त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती पाहिजे। त्या संदर्भात मी महापौर साहेबांना सांगितलं की हे विषय स्थगित ठेवा, आपण स्थानिक पातळीवरती गावकऱ्यांना भेटून त्यांना विश्वासात घेऊन, कारण एक विषय माझ्या कानात आला होता की जायका कंपनी हा 464 हेक्टर डेव्हलप करणार आहे। मग जायकाच कंपनी का, आपल्याकडे व्यवसायिकांना विकासक नाहीत का, तुम्ही प्लॅन द्या ते विकासक करतील। हाच माझा छोटासा मुद्दा होता। पण कुठेतरी वसई विरारच्या विकासांना दाबायचं, विकास कामांना किंवा भूमिपुत्रांच्या जे विकासक आहेत त्यांना दाबायचा प्रयत्न यामध्ये होतोय। बघा, इथे भूमिपुत्रांना किंवा स्थानिक किंवा जे अन्य समाजाचे विकासक आहेत त्यांना दाबलं जाणार नाही। या विषयासंदर्भात मी लोकनेते यतींद्र ठाकूरांना भेटणार आहे, आमचे युवा आमदार सतीश ठाकूरवर भेटणार आहे आणि त्यांना पण हा माझा विचार जे आहे ते त्यांना मान्य, त्यांचं पहिलं प्राधान्य आहे की वसई तालुक्यातले भूमिपुत्र विकासक, व्यावसायिक हे वसई तालुक्यामध्येच करतील
आमचा कुठल्या बाहेरच्या विकासाला विरोध नाही. तुम्ही जिथे करता तिथे आम्हाला करायला भेटत नाही, इथे आमचाच विकास करायचा आहे तर आम्हीच करू आणि चांगला आणि सुंदर करू. आणि एक सुंदर परिसर, आता हा 2 किलोमीटरचा परिसर डेव्हलप करणार आहे. मी नगर रचना विभागाला सांगितलं की आपण जो मनवेलपाडापासून परिसर घेतला आहे हा आर झोन आहे. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही नाला सोपारा हायवे पासून हा परिसर विकसित करा, पण एक सुंदर परिसर झाला पाहिजे या मताचा मी पण आहे. आणि विकास हा झालाच पाहिजे, पण त्याचं नियोजन, त्याचा आराखडा हा आम्हाला माहिती पडला पाहिजे. सर, शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. एक छोटा प्रश्न होता की जसं आपण विकासाचा मुद्दा घेतोय, महासभेमध्ये याचीच चर्चा झाली पाहिजे, परंतु सततचा होणारा गोंधळामुळे विकासाचे मुद्दे जे आहेत ते बाजूलाच राहतात आणि नंतर मग पुढे काहीतरी वेगळंच होतं. कुठेतरी बहुजन विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर यावर काय विचार केलाय, काय होणार आहे पुढे, की सतत असाच गोंधळ आहे? जनतेलाच प्रश्न पडलाय की आम्ही यासाठीच मतदान केलं होतं का? बघा, प्रथमतः एक सांगेन की बहुजन विकास आघाडीची मनसा अशी नाही. पहिलीच महासभा होती, शांततेपूर्वक ही महासभा झाली पाहिजे. विकास कामाचे मुद्दे आले होते, चांगले खेळीमेळीत विकास कामाचे मुद्दे चालू होते, पण काही कारणास्तव काही मंडळी आता नवीन आलेले आहेत, त्यांना महासभेचा ज्ञान नाही. एक 2-3 वेळा महासभेला बसतील तेव्हा त्यांना ज्ञान येईल की महासभेमध्ये आपण कसं बोललं पाहिजे. आणि ठीक आहे, तुमचा काही विरोध आहे, काही तुमची समस्या आहे, मांडा ना. महापौर साहेब बसलेले आहेत, तुम्ही विषय मांडा, त्याबद्दल महापौर साहेब, प्रशासन उत्तर देईल. पण काही गोंधळ घालायचा आणि दाखवायचं की आम्ही स्टंटबाजी करतोय, तर जनता समजलेली आहे. येणाऱ्या काळात जनता यांची जागा दाखवेल. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचं काय म्हणणं आहे? आमच्या नेत्यांचं एकच म्हणणं आहे की आपण 365 दिवस काम करायचं, जनतेचा विकासासंदर्भात बोलायचं आहे. त्यांना काय बोलायचं ते बोलून दे. आम्ही विकासासंदर्भातच महासभेमध्ये बोलणार आणि येणाऱ्या काळामध्ये जो 5 वर्ष न झालेला विकास हा लवकर कसा करता येईल आणि वसई विरार कसं सुंदर बनवता येईल याकडे आमचं प्राधान्य राहील. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की बुलेट ट्रेनचा मुद्दा हा गेल्या अनेक दिवसांपासून तर अतिशय गाजत आहे, कारण टप्प्यामध्ये काम पूर्ण होत आलेलं आहे, परंतु कुठेतरी नागरिकांच्या वस्तीचा जो एक मोठा प्रश्न तो अजून अडकलेला आहे. नागरिक जाणार कुठे? कारण वर्षानुवर्ष ही भूमिपुत्रच आहेत ज्या वसई विरारचा विकासाच्या वाट्यामध्ये एक सिंहाचा वाटा बजावत आहेत. पाहण्यासारखं असेल यामध्ये किती आराखडे समोर येतात, महापौरांची भूमिका यावर काय असते आणि भूमिपुत्रांना न्याय मिळतो की नाही. धन्यवाद.